समाजसुखाचा विचार करणारे, भगवंताकडे घेऊन जाणारे आणि दीनदुबळ्यांची सेवा करणारे हनुमंतरायांसारखे सुपुत्र घराघरात निर्माण व्हावेत अशी अपेक्षा श्री क्षेत्र देवगड संस्थानाचे भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केली। भेंडा येथील श्री क्षेत्र पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात जयंती महोत्सवाचं धर्मध्वजारोहण प्रसंगी भास्करगिरी महाराज पुढे बोलत होते। हनुमंतराय ही भक्ती आणि शक्तीची देवता आहे। मठ मंदिराच्या माध्यमातून माणसं संस्कारित होतात, तर ज्ञानमंदिरात माणूस सुशिक्षित होतो। माणसानं अज्ञान ठेवू नये आणि ज्ञानाचा गर्व होऊ देऊ नये। संस्कारित आडाने माणूस दुसऱ्याला सुखी करतो, परंतु पदवीधर असूनही संस्कार नसलेला माणूस दुसऱ्याला दुःखीच करतो, हे काही कामाचं नाही। त्यामुळे सर्वांच्या सुखाची अपेक्षा करणारे सुपुत्र निर्माण झाले पाहिजेत। सुनीलगिरी महाराज यावेळी म्हणाले की हनुमान ही विजयाची देवता असल्यानं हनुमंताचे पूजनानं हाती घेतलेले कार्य सिद्धीस जाते। माजी आमदार पांडुरंग अभंग या प्रसंगी उपस्थित होते। जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, तुकाराम मिसाळ, अशोक मिसाळ, अशोक वायकर, बापूसाहेब नजन, सुनील देशमुख, डॉक्टर आढाव, वैभव नवले, ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालिका लताताई मिसाळ, मुख्याध्यापिका प्रतिभा आव्हाड, सुरेखा मंडलिक, श्रीधर गोंडे, राधाकिसन भागवत, शिवाजी फुलारी, बाबासाहेब गायकवाड, आप्पासाहेब वायकर, संतोष मिसाळ, कारभारी फुलारी, बंडू आंदुरे, देवेंद्र काळे, गुलाबराव आढांगळे, चांगदेव जगताप, प्रमोद गोडसे, आत्माराम लोंढे, मारुतराव नजन, कल्याण मिसाळ आदी उपस्थित होते। गणेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केलं, तर वाल्मिक लिंगायत यांनी या प्रसंगी आभार मानले। न्यूज रिपोर्टर राहुल कोळसे, S9 मीडिया, नेवासा।